जोरात जाऊ दे ना आवाज. येळकोट येळकोट. महायुतीच्या उमेदवार आदरणीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित असलेले या माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय आरती देशमुख साहेब, मंचावर उपस्थित असलेले या भागाचे, या माजलगाव मतदारसंघाचे नेते, जिल्ह्याचे युवकांचे हृदयस्थान आदरणीय जयसिंग भैया, मंचावर उपस्थित असलेले या तालुक्याचे उद्योजक आमचे आदरणीय उदयसिंगजी दीक्षित, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र सुरेशजी भुमरे, काळे दादा, आमचे आदरणीय भीमरावांच्यावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य प्राध्यापक गवते सर, ते आम्हाला या ठिकाणी बोलवल्यावर आमच्या विनंतीला मान देऊन सगळे आलेले जिल्ह्यातील धनगर समाजाचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित या ठिकाणी बंधूंनो, या ठिकाणी मत आज मागतायत लोक. त्याचाच भाग म्हणून आज जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या उमेदवारीसाठी मागणी होतीये. अनेक धनगर समाजाच्या कार्यकर्त्याबरोबर ताई माझी चर्चा झाली. आज काही समाजातील आमचेच बंधू या ठिकाणी काही पक्षांची सुपारी घेत आहेत. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागत, माग आपले दोडतोले त्यांनी मिटिंग घेतली, आम्ही त्यांना त्या ठिकाणी थांबवलं. आता दुसरे त्या ठिकाणी तयार झालेत. आपल्याला या जिल्ह्याला माहिती आहे की आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या मागे आपण त्या ठिकाणी नेहमीच ताकद निर्माण केलेली आहे. परंतु आज जसं जातीपातीचं राजकारण वाढत चाललंय तसं समाजाला वाटतं की आम्ही लोकसभेत त्या ठिकाणी जायला पाहिजे. प्रत्येकाचं म्हणणं आपल्याला सहकार्य करू, काही अडचण नाही, मोठ्या ताकदीनं सहकार्य करणार आहेत. परंतु आता जे माझ्या आधीच्या वक्त्यांना सांगितलं की पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त वाटा या ठिकाणी दिला पाहिजे लोकसंख्येच्या हिशोबामध्ये. राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना ताई 2 जिल्हा परिषद सदस्य त्यांनी त्या ठिकाणी निवडून आणले. एकाला समाज कल्याण सभापती केलं आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याचं काम निश्चित आम्ही सर्वांनी केलं. हे करत असताना पक्ष म्हणून एक प्रमुख विरोधक आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे ताई मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो की आपल्याला कसलीही चिंता करण्याचं कारण नाही. आपण 3 ते 4 लाख मतांना निश्चित निवडून येणार आहात. परंतु आज या ठिकाणी धनगर समाजाची बैठक घेण्याचं कारण एकच आहे की आमच्या समाजाच्या नेत्यामध्ये माऊली ताते या ठिकाणी आहेत परळीचे. मला निश्चित, पण तुमचं काम आम्ही जाणून आहात. आपण या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आजही जिल्हा परिषद मध्ये काम करणारे सदस्य आम्हाला सांगतात की 25-15 आम्हाला काही माहित नाही, मी काय गुत्तेदारी करत नाही, परंतु 25-15 हा फंड आजही आपला या ठिकाणी लोक वापरतायत, त्या ठिकाणी काम करतायत. म्हणून माझी मित्रांना या ठिकाणी विनंती आहे, समोरचे उमेदवार कोण आहेत आपल्याला माहिती आहे, ते येणार आहेत, आपली या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम करणार आहेत. परंतु या जिल्ह्याचा, या भागाचा, या महाराष्ट्राचा विकास आदरणीय ताईच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आपल्याला माहित असेल की ताईला आपण या ठिकाणी निवडून देणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेग आहे. परंतु त्या ठिकाणी ताई खासदार म्हणून काम करणार नाहीये. मला निश्चित त्या ठिकाणी खात्री आहे की आपण या देशाच्या कॅबिनेट म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. त्यामुळे ताई बरोबर आहे ना, आहेत सगळे बरोबर. निश्चित ताई धनगर समाजाचा प्रयत्न करू आणि खूप